भारत अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक। तब्बल 10 वर्षांनी होणाऱ्या या परिषदेचं यजमानपद पहिल्यांदाच भारताकडे। व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष गोमेज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद। सर्व क्षेत्रांमध्ये भागीदारी आणखी वाढवण्यावर आणि दृढ करण्यावर दर्शवली सहमती। भारतानं उपचारात्मक आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनापासून सुधारणा करत आता प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा दृष्टिकोन स्वीकारला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांचं प्रतिपादन। एआयच्या मदतीनं आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणावर चर्चा करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात भारतात जागतिक एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी आज मुंबईतल्या विधान भवनात बैठक। विधिमंडळ पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री पदाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी सरकार आणि भाजपा ठामपणे उभं राहण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतचा निर्णय त्यांच्याच पक्षानं घेतला पाहिजे, शरद पवार। ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी बेलारूसच्या अरिना सबलेंका आणि कझाकस्तानच्या एलेना रिबाकिना यांच्यामध्ये आज लढत। आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 5वा आणि अखेरचा सामना आज तिरुवनंतपुरम इथं होणार। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी समर्थ